आपल्या आरवी विधानसभेचं विकासाचं शिवधनुष्य ज्यांनी समर्थपणे पेलून धरलंय आणि यानंतरही ती विकास गंगा अशी वाहत राहील असे सुमित दादा वानखेडे, कुशल संघटक सुधीरजी दिवे या सर्वांना मी विनंती करते की आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण देवेंद्रजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत। सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हे स्वागत या ठिकाणी होत आहे। भारत माता की उत्कर्षाचा शिखर असा उत्तुंग शिखर पार पडणारी ही सर्व नेते मंडळी आणि यानंतर फारसा वेळ न घेता मी यानंतरचं जे उद्बोधन आपल्या समोर येत आहे माननीय दादारावजी केचे आपल्याशी संवाद साधतील अशी मी त्यांना विनंती करते। विकास आणि आशीर्वाद ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतात असे पितामह पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय दादारावजी केचे यांना संबोधना करता आपण आमंत्रित करत आहोत। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो। आजच्या या विधानसभा महायुतीचे उमेदवार आदरणीय सुमितदादा वानखडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी आपले लाडके माजी खासदार आदरणीय तळस साहेब, आपले लाडके उमेदवार सुमितदादा वानखडे, दिवे साहेब, संदीप बाबू, या ठिकाणी सरिताताई गाखरे आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुमितजी वानखडे यांना आशीर्वाद देण्याकरिता आमचे पितृतुल्य नागरिक, माता भगिनी आणि सडसडत्याच्या मित्रांनो, तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार सुमितदादा वानखडे आपल्या आशीर्वादानं, आपल्या मेहनतीच्या भरोशावर 110% निवडून येणार हा तुम्हाला मी विश्वास देतो आहे। फक्त आपण झोपीत न राहता तेलात म्हणजे डोळ्यात तेल घालून ही निवडणूक आपल्याला पाहायची आहे। अनेक विरोधक कारण नसताना काहीतरी अफवा करतात, त्या अफवेला आपण बळी पडू नका। आम्ही 100% उमेदवार श्री सुमितदादा वानखडे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहे। 2009 ते 2024चा इतिहास या मतदारसंघाची समस्त सर्व मतदारांनी अनुभवला आहे, गावकऱ्यांनी अनुभवला आहे की ज्या वेळेस 2009ला आपण त्या कालखंडामध्ये पक्षाचं काम नसताना मोठ्या उत्साहजनक वातावरणामध्ये माझ्यावर जबाबदारी दिली आणि या विभागाचा वर्धा जिल्ह्यातून पहिला आमदार म्हणून निवडून दिला, त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन करतो, आपण आभार मानतो आहे। त्याच आधारावर ही 2024ची निवडणूक अतिशय महत्वाची आहे। ज्या आधारावर मला 2009ला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आशीर्वाद दिलेत, त्याच आधारावर या ठिकाणी सुमितदादा वानखडे यांना 2024ची निवडणूक हे जिंकलीच पाहिजे या पद्धतीने आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवायचा आहे। जो विधानसभेचा उर्वरित विकास आहे तो विकास करण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सोबत आहोत। त्या माध्यमातूनच 2009 ते 2024 मध्ये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं काम आपण 100% केलं आणि उर्वरित विकास आता 24 नंतर सुमितदादा आमदार झाल्यानंतर आमदार होणार आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होणार, यात माझ्या मनात आणि तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। त्यामध्ये आमदार या नात्यानं जो जे प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहे ते प्रकल्प पुढे गतिमान करण्याच्या दृष्टीनं 100% या विभागाचा आमदार या नात्यानं तुम्हाला विनंती करतो आहे। जो उर्वरित विकास आहे 2014 ते 2019 या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना, मी आमदार नसताना
या विधानसभेला एक मोठा निधी दिला, त्या निधीच्या माध्यमातूनच या विधानसभेचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं काम आपण आमदार नसताना केलं। आणि आज 2019ला उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा एक मोठा निधी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं काम ते भाग्य मला देवेंद्रजी फडणवीसच्या रूपाने मिळालं। आणि म्हणूनच आज तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तो विकास पुढे गतिमान जर करायचा आहे तर 110% सुमितदादा वानखळेच्या पाठीशी आपण उभा राहा। आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं एक विकासात्मक दृष्टी ठेवून पुढील विकास साध्य करण्याचं काम सुमितदादाच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे आहोत। आज सर्व समाजाचं हित जोपासण्याच्या दृष्टीनं या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे या भावनेतूनच राज्य कारभार केला। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना संसदेच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले आणि राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान या देशाला समर्पित केलं त्या संविधानाची शपथ घेऊन मस्तकाला ते